practice set 1. Question 1. Look at the figure alongside and name the following. इथे आपल्याला एक फिगर दिले and we have to name the following. First is collinear points. Collinear points आपण कशाला म्हणतो? When three or more points lie on the single straight line, then that points are said to be कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे एका सरळ रेषेवर जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असतात किंवा जास्त पॉईंट्स असतात तेव्हा ते सगळे पॉईंट्स कसे असतात? कोलिनियर पॉईंट्स असतात. इन दिस फिगर on this line there are 3 points are given: point M, point O and point T. These 3 points lie on the single straight line. हे तिन्हीचे तिन्ही पॉईंट एका सरळ रेषेवरती आहेत. That means these 3 points are collinear points. Look at this line. This line also have 3 points, or on this line there are 3 points: point R, point O and point N. Therefore, these 3 points are also collinear points. So, first is point M, point O, point T. And the second pair असेल point R, point O, point N. Now let's go to the next. Next is rays. Rays कशाला म्हणतो आपण? तर ray is a part of line. Ray is a part of line. It starts at one point and goes forward continuously in same direction. जेव्हा एखादी रेषा एका पॉइंट पासून सुरू होते आणि सरळ एकाच डिरेक्शनमध्ये पुढे जाते तेव्हा अशा प्रकारच्या आकृतीला आपण रे असं म्हणतो. ठीक आहे. आपण याच्या अगोदर पण पाहिलं आहे की जेव्हा एखाद्या पॉइंट मधून सुरू होते आणि पुढे एका सरळ रेषेमध्ये जाते अशा प्रकारच्या आकृतीला म्हणतो आपण रे. सो हिअर वी कॅन सी OP इज रे, ON is also ray. So there are so many rays in this figure. Let's write name of these rays. Ray OP. Here you can see this ray OP. Okay. Next is ray ON, ray ON, ray OT, ray OS, ray OR, ray OM. ठीक आहे. लिहिताना आपल्याला अशा प्रकारे या रेची नावं लिहायची आहेत. सो आता पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट इज लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट कशाला म्हणतो आपण? तर लाईन सेगमेंट इज अ पीस ऑर सेगमेंट ऑफ अ लाईन. लाईन सेगमेंट म्हणजे एखाद्या सरळ रेषेचा तुकडा. मराठीमध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर एका रेषेचा तुकडा त्याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट म्हणतो. सो लाईन सेगमेंट हॅव 2 एंड पॉईंट्स. लाईन सेगमेंटला 2 एंड पॉईंट्स असतात ज्या ठिकाणी ही लाईन जाऊन संपते. म्हणजे पॉईंट M पासून पॉईंट T पर्यंतचा जो तुकडा आहे याला काय म्हणूयात आपण? लाईन सेगमेंट असं म्हणूया. लाईन सेगमेंट इज अ पीस or segment of a line and it has 2 end points. These 2 end points shows us limit of that line. हे 2 end points काय करतात? आपल्याला लिमिट दाखवतात. म्हणजे समजा मी 2 पॉईंट घेतले, पॉईंट A आणि पॉईंट B. या 2 पॉईंटला जर आपण जोडलं, ठीक आहे, पॉईंट A आणि पॉईंट B या 2 पॉईंटला जर आपण जोडलं तर दॅट मीन्स this is segment AB or line segment AB. It has 2 end points. One is A and the another is B. हे दोन्ही पॉईंट्स याची लिमिट दाखवतात. ही आपल्याला वाढवता येत नाही म्हणून हा झाला सेगमेंट AB. सो इन दिस फिगर देर आर सो मेनी लाईन सेगमेंट्स. आपल्याला काय म्हणता येईल? समजा हा M पासून T पर्यंतचा सेगमेंट MT इज अ लाईन सेगमेंट. हा एक काय झाला? लाईन सेगमेंट झाला. तसंच अजून दुसरा कोणता म्हणता येईल आपल्याला? ह्या R पासून N पर्यंतचा हा दुसरा सेगमेंट झाला. मग त्याला काय म्हणता येईल आपल्याला? सेगमेंट RN. O पासून P पर्यंतचा सेगमेंट OP. सो लिहिताना कसं लिहायचं आहे? सेगमेंट MT, सेगमेंट RN, सेगमेंट OP. असे अजून तुम्हाला या फिगरमध्ये कोणते कोणते लाईन सेगमेंट दिसत आहेत ते सगळे लाईन सेगमेंटची नावं तुम्हाला इथे खाली
लिहायची आहेत. सो नाव क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इज राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. इथे आपल्याला एक लाईन दिले आणि वी हॅव टू नेम दिस लाईन इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या प्रकारे या लाईनला आपल्याला नाव द्यायचे आहेत. सो ॲज वी स्टडी वी कॅन यूज अ स्मॉल लेटर टू नेम द लाईन. म्हणजे आपण या लाईनला नाव देण्यासाठी कोणत्याही स्मॉल लेटरचा वापर करू शकतो. हिअर यू कॅन सी द लेटर एल इज यूज्ड टू नेम धिस लाईन. इथं आपल्याला एल लेटर दिले म्हणजेच आपण या लाईनला काय म्हणू शकतो, लाईन एल असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता दुसरा रूल काय आहे, वी कॅन यूज एनी टू पॉइंट्स टू गिव्ह द नेम ऑफ लाईन. एखाद्या लाईनला नाव देण्यासाठी आपण त्या रेषेवरच्या कोणत्याही दोन बिंदूंचा वापर करू शकतो. मग मला समजा वाटलं की ए आणि बी हे दोन बिंदू घेऊन मला नाव द्यायचं, तर मग या लाईनला काय म्हणता येईल, लाईन ए बी. इथं पाहू शकता तुम्ही लाईन ए बी. अजून कोणतेही दोन घ्या, परंतु बिंदू कुठे असायला पाहिजेत, लाईनवरती असायला पाहिजेत. तो लाईन ए डी, लाईन ए डी. असं अजून तुम्हाला किती नावं या लाईनला देता येतील ती नावं तुम्ही तयार करायची आहेत किंवा नावं द्यायची आहेत. नावं देण्यासाठी काय कराल, यू कॅन यूज एनी टू लेटर्स. तुम्ही कोणत्याही दोन लेटर्सचा वापर करून या लाईनला नाव देऊ शकता. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग. तुम्ही हा क्वेश्चन इझिली सोडवू शकता. सो लेट्स go to the question number 4. Question number 4 is observe the figure given below. Name the parallel lines, the concurrent lines and the point of concurrence in the figure. Here one figure is given and we have to identify the parallel lines, concurrent lines and point of concurrence. So first let's see parallel lines. Parallel lines आपण कशाला म्हणतो, the lines which lie in the same plane but do not intersect each other. That means the lines which do not intersect each other म्हणजेच अशा लाईन ज्या कितीही वाढवल्या, कितीही आपण पुढे घेऊन गेलो तरी एकमेकींना छेदत नाहीत, इंटरसेक्ट करत नाहीत. सो इथे जर तुम्ही पाहिलं लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू, या तिघांना आपण कितीही एक्सटेंड केलं तरी ह्या तिन्ही लाईन कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत. दॅट मीन्स लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू आर पॅरलर टू ईच अदर. ठीक आहे. इथं लिहिलेलं आहे आपण लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू आर पॅरलर टू ईच अदर. दुसरी पेर पाहूयात आपण. अजून कोणत्या लाईन आहेत ज्या वाटतात की पॅरलल आहेत, तर लाईन ए हिला जर आपण एक्सटेंड केली आणि लाईन पी हिला जर आपण एक्सटेंड केली तर त्या लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत. देअरफॉर लाईन ए अँड लाईन पी आर ऑल्सो पॅरलल लाईन्स. लक्षात येते सर्व. लेट्स सी concurrent lines. When two or more lines are passing through the same points, then that lines are said to be concurrent lines. That means जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून पास होतात तेव्हा त्या सर्वच्या सर्व रेषा कशा असतात, कॉन्करंट असतात. दॅट लाईन्स आर सेड टू बी कॉन्करंट लाईन्स. हिअर वी कॅन सी लाईन ए, लाईन बी, line C and line AC are passing through the same point from point A. That means these four lines are concurrent to each other, or these four lines are said to be concurrent lines, and the A is the point of concurrence. Next, here point P, line P, line Q and line DC are passing through the point D. Therefore, these three lines are also concurrent lines and the point of concurrence is point B.